वायदा म्हणून विरोधकांनी महायुती सरकारला घेतला। पैसे कधीपासून देणार याबाबतही सरकारतर्फे स्पष्ट उत्तर आलं नाही। याशिवाय तुम्ही वायद्याप्रमाणे 2100 रुपये देणार आहात की नाही या प्रश्नाचा चेंडूही मंत्री अदिती तटकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे सोडला। महायुतीच्या वचननाम्यात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही, येस ऑर नो। 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। महायुतीतील विजयानंतर लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी दरमहा 2100 रुपये देऊ म्हणणारे नेते आता मात्र 2100 देणार की नाही यावर सत्तेतील प्रमुख निर्णय घेतील म्हणून सांगतायत। 2 दिवसांपूर्वी जाहीरनामा 5 वर्षांसाठी असतो असं सरकारी भाषेचं उत्तर तटकरेंनी दिलं होतं। आमचं सरकार खटाखट नाहीये, आमचं पटापट येणार सरकार आहे। अर्थसंकल्प झाला आहे का आमच्या बागमध्ये की मग 1500 ते 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याच्या आम्ही देण्याच्या संदर्भात नाही म्हटलेलंच नाही, लगेच देऊ म्हटलेलं नव्हतं। माझं एक उदाहरण दाखवा जाहीरनामा। मला एकच मिनिट, मला वाद घालू नका, मला जाहीरनामा दाखवा। येत्या निवडणुकीमध्ये महायुती विजयी झाल्यास या मासिक रकमेत 700 रुपयाची वाढ करणार आहोत। त्यामुळे पात्र महिलांना दर महिन्याला एकूण 2100 म्हणजे 2100 रुपये त्या ठिकाणी मिळतील। 100% देणार ना। जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो। या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही। 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो। उद्या मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भात सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात। त्यानंतर विचारलेल्या प्रश्नावरही मंत्री अदिती तटकरेंनी सारी पूर्वपीठिका सांगत देण्यावरून विरोधकांचा सभात्याग ही घोषणा केवळ निवडणुकीपुरती होती का? आमदार रोहित पवारांचा महायुती सरकारला सवाल। शक्तीपीठ मार्गावर सरकारची अर्थमंत्री अजित पवार आणि मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या आकडेवारीवर एक नजर टाका। सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा साधारण 2.5 कोटी महिलांसाठी वर्षाला 47,000 कोटी लागतील असं सांगितलं होतं। या वर्षाच्या बजेटमध्ये कमी तरतूद झाली आहे। त्यात अजून रंजक गोष्ट म्हणजे आमच्या सरकारनं निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींची संख्या वाढवल्याची माहिती तटकरे सभागृहात देत आहेत। त्याच सभागृहात अजित पवार महिलांची संख्या वाढूनही त्यांच्यासाठीची तरतूद 10,000 कोटींनी कमी करतात। हे गणित अजूनही उलगडलेलं नाही। तटकरे सांगतात की फेब्रुवारी 2024 मध्ये आम्ही 2,47,00,000 महिलांना लाडक्या बहिणींचे पैसे दिले। अर्थसंकल्पातले आकडे सांगतात की यंदाच्या वर्षात त्यांची तरतूद ही 2,53,00,000 महिलांसाठी आहे। आम्ही महिला आमच्या लाडक्या बहिणी